स्टँडिंग कॉमेडियन आहे कुणाल कामरा यांनी जे काय बेताल वक्तृत्व केलेलं आहे त्याच्यामुळे अखंड समाजामध्ये अशांतता पसरलेली आहे आणि ती अशांतता पूर्ण मुंबईत नाही तर महाराष्ट्रात आणि पूर्ण हिंदुस्थानामध्ये पसरलेली आहे। ती अशांतता ती पसरलेली आहे। त्यासाठी आम्ही दहिसर पोलीस स्टेशनला एमएजी पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार केलेली आहे की तुम्ही त्यांची तक्रार घेऊन त्याला बोलून समज द्यावी, कारण ही अशांतता जरी खदगरज असली केव्हाही बाहेर पडू शकते। कारण त्याचं जे काय वक्तृत्व आहे हे फार चुकीचं आहे की मी माफी मागणार नाही। अरे तू माफी मागू शकत नाही, तू एवढा मोठा माणूस झालास का तू की आमचे जे उपमुख्यमंत्री आहेत जे आज सगळ्या लाडक्या बहिणींचे आवडते आहेत आणि ज्या मुख्यमंत्र्यांना 2.5 वर्षाच्या कार्यभारामध्ये लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आणि त्यांचं सगळं चांगलं असताना तुम्ही त्याच्यावरती विडंबन कविता करावी। तू म्हणतोस की नाव नाही घेतलं म्हणून। अरे आम्ही गद्दार नाही तर खुद्दार आहेत, लक्षात ठेवा। खुद्दार म्हणजे स्वाभिमान आणि आम्ही स्वाभिमानानुसार आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही या पक्षामध्ये आलेलो आहे। आणि अशा वेळेला जर अशी माणसं जर काहीतरी समाजामध्ये आणि पक्षा लोकांमध्ये समजा तिरस्कार निर्माण करत असेल तर ह्याचा काहीतरी चुकीचं काहीतरी होऊ शकतं। त्या दृष्टीने आम्ही पोलिसांना इन्फॉर्म करून त्या दृष्टीने आम्ही तक्रार आता नोंदवली आहे। काली आम्ही खार इथे जाऊन त्याचा जोडो मारो हा आम्ही त्याचा केलं होतं। हा कामरा जर सापडला तर आमची महिला आघाडी त्यांना सोडणार नाही। असू पण शकतं, कारण आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा कामाचा जो आढावा आपण बघितला, आता जसं आपले कवळी साहेब म्हणाले लाडकी बहीण, खरंच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना इतकी चालली की आज विधानसभेच्या इलेक्शनवरच आपण बघितलं असेल 80 पैकी आपल्या 60 जागा आलेल्या आहेत। त्यामुळे आणि 2.5 वर्षात एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना जे काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्या कामाच्या प्रभावावरच आम्ही सुद्धा या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि आज एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघून आम्ही सगळेजण जनतेला हेच सांगतो का आज साहेबांचं नाव इतकं चांगलं असताना सुद्धा हा व्यक्ती जो आलेला आहे कुणाल कामरा, त्यांनी आज हे जे वक्तव्य केलेलं आहे तर त्याची त्यांनी माफी मागावी। नाही माफी मागितली तर आम्ही शिवसेना महिला आघाडी नक्कीच आंदोलन आमच्या प्रकारे करू, एवढंच मी सांगतो।